गाडी पण होते आपली आणि ते पहिल्यात पण पळतात असं आहे एकदम मैत्रीपूर्ण। आपल्या बिंदोडच्या खेळाबद्दल काय? विमानच्या गल्यात राहुलबाईचा मथुर पळालेला आहे। सर्व जेवढे टॉपचे बैल आहेत आदनांनी तेवढे टॉपचे बैल याला करून मोकळा आलेला आहे। हा बैल घाटावरती नाही इथंच असतो पण 100% टॉप मध्येच बघायला भेटणार। वासरू होता तेव्हापासून आहे, तेव्हा 2 वर्ष बसून होता का? सोबतच असायची पण ही गाडी नाही जुळून पडत। गाडी नाही जुळून पडत म्हणजे घरची गाडी नाही पडत। नमस्कार दादा, आपली ओळख करून द्या ना मला। माझं नाव सोहेल शेख आहे आणि आपला विमान दरवर्षी टॉप मध्ये असतो आणि या वर्षीची सुरुवात उसाटणे मैदानापासून झाली आणि गुलाल देखील झालेला आहे। खूप आनंद झाला, आजचा गुलाल झाला। म्हणजे काय बोलाल उसाटणे मैदानाबद्दल? पहिल्यांदा बघला आणि अफाट अशी गर्दी आज। उसाटणे मैदान बोलला तर नियोजनचा एक नंबर काम असते। बरोबर आहे। आणि हा सर्वांना एक सेंटर पडतो, सर्व गाडा मार्केटला हा जवळ पडतो आणि सगळी एकदम खुल्या मनाने येतात तिथे अड्ड्याला। बरोबर, अड्डा तुम्हाला भरलेलाच भेटेल। बरोबर, नियोजन पण एक नंबर असतं ना, टेन्शन नसते। कमिटी बद्दल काय सांगाल? कारण की जे पण नियम केलेले आहेत बैलगाडा म्हणजे जे पण प्रेमी आहे त्या बैलगाड्याचे मालक असतील त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास नको त्याच्यासाठी चांगले असे नियम केलेले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? कमिटीचा आपण जेवढा धन्यवाद करू तेवढा चांगला आहे, कारण गरीबासाठी पण आणि पैशावाल्यासाठी पण, मोठ्या गाड्या मालकांसाठी आणि छोट्या गाड्या समान जे पण नियम आहेत ते सर्व समान आहेत। बरोबर आहे। कोण मोठा नाही आणि कोण छोटा नाही, याच्यासाठी ते नियम तर खूप चांगले आहेत आणि कमिटी स्वतः उभी राहते अशी खंबीरपणे। बरोबर। मला आजच्या शर्यतीबद्दल सांगा ना, आज आपला पैरा कोण होता? आज आपला पैरा महेश शेठ ताडाली भिवंडीवाल्यांचा भवानी होता। आणि या वर्षी किती तरी पण शर्यत झाल्यात आपल्या? दुसरी शर्यत आहे, पहिली शर्यत त्यांच्याशी झाली होती आम्हाला, त्यांना गुलाल भेटला होता। गाडी थोडी घासाघशी झाली होती, त्यांना गुलाल भेटला होता, आपला आज झाली होती। आज तोच पैरा आम्हाला झाला, कारण आदनांचे आणि त्यांचे संबंध चांगले आहेत। ह्याचा पैरा आदनान करतो पूर्ण नियोजन। आता त्यांचे संबंध चालले, त्यांच्याशी गाडी पण होते आपली आणि ते पहिल्यात पण पळतात असं आहे एकदम मैत्रीपूर्ण। आपल्या बिंदोडच्या खेळाबद्दल काय सांगाल? आता याच्या आधी तुम्ही ऑपोजिटला पळाले, आज डायरेक्ट पैऱ्यामध्ये पळाले, याबद्दल काय सांगाल? ह्याच्यामध्ये मैत्री दिसून येते, काय कुठं वाद नाही। बरोबर आहे, टेन्शन नाही काय, म्हणजे पहिले जे भांडणं व्हायची ती भांडणं आता दूर झाली याच्यामुळे। कारण आज पैऱ्यात पण पळतो, उद्या शर्यत पण होते, उद्या शर्यत पण होते तर आज पैऱ्यात पण पळतो आणि मैत्री जुळून राहते। बरोबर। विमानला नाही बोललं तर आपल्या दावणीला 5 वर्ष झाली। 5 वर्ष झाली। आता वासरू होता तेव्हापासून आहे, तेव्हा 2 वर्ष बसून होता का? आणि गेल्या काही वर्षापासून टॉप मध्येच विमान पळते, त्याबद्दल काय सांगाल? ही सर्व पोरं आहेत ना, यांची सर्वांची मेहनत आहे, या सर्व पोरांची मेहनत आहे, त्याच्यामुळे तो पण आज त्यांची मेहनत दाखवून देतोय का तुमची मेहनत मी कुठं कमी नाही पडत। बरोबर आहे। आज तुम्ही माझ्यासाठी एवढा राबता ना, तर तुमच्यासाठी मी पण काहीतरी करून देईल असं आहे। हा पूर्ण पोरांच्या एक प्रेमासाठीच पळतो। मग या वर्षी देखील आपलं विमान टॉप मध्ये बघायला भेटणार का? काय वाटतं? 100% टॉप मध्येच बघायला भेटणार। आता त्याच्यापेक्षा त्याच्यावरती तोच अपेक्षा ठेवलेली आम्ही। बरोबर। आज पहिलाच गुलाल घेऊन पण दिला आम्हाला, खूप आनंद झाला आज। बरोबर, कारण की राहतात आपले पावसाचे 4 या 5 महिने, तेव्हा बैलाला थोडा प्रॉब्लेम होता, कारण काही जण घाटावर पाठवतात किंवा इथंच वॉर्मअप करतात, तेव्हा तुम्ही काय करता? हा बैल घाटावरती नाही जात, इथंच असतो, पण कधी असा झाला तर एक 4-5 दिवस फक्त हवामान चेंज करण्यासाठी आम्ही पाठवतो, बाकी 4 महिने हा बैल घरातच असतो आणि त्याची घरातच मेहनत होते पूर्ण। म्हणजे पूर्ण जे व्यायाम वगैरे असते ते घरात पूर्ण सर्व पोरा खंबीर बसलेले आहेत करायला। मग तरी पण या 4-5 महिन्यानंतर आपला बैल जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा काय जाणवतं तुम्हाला? बैलामध्ये काय फरक जाणवतं का? बैलामध्ये फरक जाणवतं ना लगेच, कारण ती जी मेहनत केलेली त्याच्या मागे जी कसरत केलेली आहे ती या टायमिंगला आपल्याला दिसून येते का आपण काय बैलावर मेहनत केली आणि तो बैलाला आपल्याला काय फळ देतो। बरोबर आहे। तरी पण आतापर्यंत एकदम टॉपचे जर पेरे बघायला गेले तर कोणते कोणते झालेले असते विमानच्या गल्यात राहुलबाईचा मथुर पळालेला आहे। सर्व जेवढे टॉपचे बैल आहेत आदनांनी तेवढे टॉपचे बैल याला करून मोकळा आलेला आहे, म्हणजे असं कुठलाच बैल नाही राहिला जो विमानच्या गल्यात नाही पळाला, विमान त्याच्या गल्यात नाही पळाला। बरोबर आहे, कारण की आपला बिंजोडचा खेळच तसा आहे मित्रांनो, कारण की पेऱ्यात देखील पळतात आणि विरोधात देखील पळतात, असाच आपल्याला खेळ जपायचा असते। आज प्रेमाचा खेळ आहे ना, आज तुम्ही विरोधात पळू शकता, उद्या तुम्ही सोबत पण पळतात, याच्यामध्ये भांडण नाही होत। बरोबर आहे, एक मैत्री जुळून राहते। बरोबर, हाच खेळ चालला पाहिजे पुढे पण। आपल्या दावणीला एक छोटा मथुर देखील आहे, तो कधीपासून आहे? ह्याच्या पहिले छोटा मथुरच पळत होता, तेव्हा 2 वर्ष बसून होता भाई। बसून होता का? याच्यावर लक्ष नव्हतं तेव्हा, सोबतच असायची पण ही गाडी नाही जुळून पळत, गाडी नाही जुळून पळत, म्हणजे घरची गाडी नाही पळत। तर घरची गाडी जर ज्यांची जुळून येते त्यांचा वेगळाच आनंद असते, ते आपल्या नशिबाने। तर मित्रांनो, दादांनी मोलाचा असा आपल्याला वेळ दिला, त्यासाठी धन्यवाद त्यांचं, आणि त्यांना पुढची वाटचाल जी आहे त्याच्यासाठी मी नक्कीच शुभेच्छा देतो।